कथांनो सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. त्यांना तुम्ही इथं बघू शकता महिला व बालविकास मंत्री आत्या तटकरे यांनी ई-केवायसी प्रक्रिया लाडकी बहीण योजना या योजनेसाठी खूप मोठा काय बदल जे काय समोर आला आहे. तर यासाठी ई-केवायसीसाठी मुदतवाढ जे काय देण्यात आली आहे यावरती त्यांनी ट्विटरवरती काय ट्विट केली आहे. संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघूया. तर तुम्ही इथं बघू शकताय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी मुदतवाढ देण्यात आली आहे. तर तुम्ही बघू शकता माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसा आपल्या राज्यात आलेल्या आपत्तिक नैसर्गिक अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चला तर महत्त्वाचा निर्णय काय आहे ते बघून घेऊया. त्यांना लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता. तर तुम्ही इथं बघू शकता त्यांनी मुदतवाढ जे काय दिली आहे ती मुदतवाढ किती आहे तर 31 डिसेंबर ही तुम्हाला एक मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थ्यांना महिला वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थ्यांनी महिलांना स्वतःचे ई-केवायसी करावे व त्यांच्या पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोटित प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश याची सत्याप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. त्यांनी इथं काय सांगितलेलं त्यांनी इथं संपूर्ण तुम्हाला माहिती स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. तर त्याच इथं म्हणल्या ज्या महिलांचे वडील नाहीत किंवा त्यांच्या पतीनं तर ज्यांचा घटस्फोट झाला त्यांनी घटस्फोटाचं प्रमाणपत्र तिथे टाकायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता घटस्फोटाचे ते प्रमाणपत्र टाकायचं आहे. ज्यांचा मृत्यू आहे ज्यांचे वडील किंवा त्यांचा पती मृत्यू झाले त्यांनी मृत्यूचं प्रमाणपत्र जे टाकायचं आहे. आणि खाली इथं काय म्हणाले त्यात सविस्तर या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींना अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मदतीचा लाभ घेत प्रक्रिया पूर्ण करावी असं त्यांनी इथं सविस्तर माहिती जे काय सांगितलेलं आहे. खाली पण तुम्हाला जे काही बॅनर दिला आहे त्या बॅनरमध्ये सुद्धा तुम्ही इथं बघू शकता 31 डिसेंबरला आज तारीख दिली आहे. संपूर्ण माहिती त्यांनी इथं स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथं पण सांगितलेली आहे. तर त्यांना हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर द वॉचिंग.